नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड नगरपंचायतीकडून चंदगड दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर सुरू असलेल्या बांधकामाला न्यायालयाचे न्यायाधीश तसेच वकील बार असोसिएशनचा विरोध असून हे अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवावे अशी मागणी केल्याचे वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सीएल माझाशी बोलताना सांगितले. वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे बेकायदेशीर बांधकाम कशासाठी व कसले आहे याची देखील माहिती दिली जात नसल्याचा आरोप वकील संघटनेकडून करण्यात आला आहे. यावेळी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना यासंबंधी माहिती देण्यात येऊन सध्या हे बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यात आले आहे. यावेळी या बेकायदेशीर बांधकामाविषयी वकील संघटनेकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष मळवीकर, अध्यक्ष चंदगड वकील बार संघटना. मी आपल्याला एक महत्त्वाचं हे सांगू इच्छितो की चंदगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या समोर, अगदी समोरच्या एरियामध्ये चंदगड नगरपंचायत मार्फत बेकायदेशीर बांधकाम चालू आहे. गेले 8 दिवस त्यांना वेळोवेळी तोंडी सूचना देऊन देखील त्यांचं हे बेकायदेशीर बांधकाम थांबलेलं नाही. ते बांधकाम कशासाठी आहे, त्याचा उद्देश काय आहे हे विचारल्यानंतर देखील त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही. सदरची घटना जेव्हा आम्ही आमचे न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्यापर्यंत ही जेव्हा हे पोहोचवली त्यावेळी त्यांनी देखील सांगितले की सदरचे बांधकाम हे अजिबात करण्यात येऊ नये. तरी देखील आडमुठे धोरण ठेवून ह्या नगरपंचायतनं समोर हे आपण बघू शकताय की इथं पुन्हा बेकायदेशीर बांधकाम चालू केलेलं आहे. बारच्या वतीनं, समस्त ॲडव्होकेटच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो, सदरच्या बांधकामामुळे इथं वाहतुकीला अडथळा होणार आहे. भविष्यामध्ये इथं एक आंदोलनाचं हे ठिकाण होणार आहे. हा एक राजकीय अड्डा होणार आहे. हे सगळे जर ह्याचे दुष्परिणाम पाहिले तर हे इथं बांधकाम थांबवणं फार गरजेचं आहे. की सदरचं बांधकाम जर ताबडतोब आपण नाही थांबवलात तर न्यायालयाच्या वतीनं, समस्त वकिलांच्या वतीनं आपल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. न्यायालयाचं जे स्मूथली कामकाज जे चालू आहे हे जर प्रश्न निर्माण झाले तर आम्हाला स्मूथली न्यायालयाचं कामकाज चालू ठेवता येणार नाही. या बांधकामामुळे सार्वजनिक जे वाहतुकीसाठी अडथळा होणार आहे, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. न्यायालयाच्या इमारतीमध्ये धोकादायक नवीन बांधकाम करताना सुद्धा हे जर बांधकाम जर आता जर केलं तर त्याचा अडचण निर्माण होणार आहे. पण इथे कोर्टासमोर उभं करत असताना या ठिकाणी काही सेल्फी पॉईंट होणार होता आणि ह्या सेल्फी पॉईंटमुळे कोर्टाच्या आवारामध्ये शांतता भंग होऊ शकते. तसेच इथे न्यायालयाचं निवासस्थान आहे. निवासस्थानी रात्री अपरात्री काही सेल्फी पॉईंट घेणारी यंग जनरेशन इथे येऊन दंगा घालू शकेल. तसेच ह्या बिल्डिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी होईल त्यावेळी बांधकाम आम्हाला न्यायालयाचं करतेवेळी ह्याचा अडथळा निर्माण होणार आहे. तसेच ह्या ठिकाणी काही आंदोलन तहसीलदार कार्यालयाजवळ असल्यामुळे इथंच आंदोलनाची बैठक व्यवस्था करतील आणि आंदोलन चालू केल्यामुळं इथं न्यायालयात कामकाज करत असताना त्याचा दुष्परिणाम होणार आहे. एखाद्या न्यायालयाच्या व्यक्तीविरुद्ध निकाल गेला तर ते काही व्यक्ती किरकोळपणानं जर काही इथं काही विटंबना केली तर त्याचे पण दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे जर का नगरपालिकेनं ह्याचा विचार गांभीर्याने घेऊन हे जर का बांधकाम थांबवलं नाही तर आमच्या पद्धतीनं, आमच्या स्टाईलनं हे बांधकाम काढून टाकेल एवढं आम्ही वकील संघटनेच्या मार्फत आम्ही सांगू. नगरपंचायतीनं जे बांधकाम जे बेकायदेशीर केलेलं आहे, या बांधकामामुळे जे होणारे जे परिणाम आहेत भविष्यामध्ये दुष्परिणाम, तर इथं आता बांधकाम एकदा झाल्यानंतर हे काढता पण येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे आता आंदोलन वगैरे होण्याची शक्यता आहे, कायदेशीर कामामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आमच्या समस्त वकिलांच्या वतीनं मी असं हे करू शकतो की जे बांधकाम आहे ते नगरपंचायतीने तात्काळ काढून घेण्यात यावं.